तो शुक्रवारचा दिवस होता. प्रार्थनेच्या वेळी विविध संस्कारक्षम उपक्रम घेतले जात. ते उपक्रम आटोपले, प्रार्थना झाली. प्रत्येक वर्गातली मुलं आपापल्या वर्गाकडे गेली. पहिल्या तासाचे वर्गशिक्षक आपापल्या वर्गाकडे जायची तयारी करायला लागले. तेवढ्यात तात्यासाहेब शिक्षक दालनात शिरले. आज शिरल्या शिरल्या म्हणाले, "अरे बाळू." "येस सर." "तास सुरू होण्याची सेकंड बेल देऊ नको." "बरं." "संपत." "येस." दारात उभा असलेला संपत शिपाई आज शिरून विनम्रपणे म्हणाला, "संपत, वर्गावर्गात जाऊन वर्गप्रतिनिधींना आपापल्या वर्गाचा ताबा घ्यायला सांग. वर्गात गडबड गोंधळ व्हायला नकोय म्हणून सांग त्यांना." "सांगतो सर." तो ती सूचना देण्यासाठी त्वरेनं निघून गेला. मग तात्यासाहेब सानप खुर्चीत आरूढ होऊन म्हणाले, "सर्व शिक्षकांनी मला दैनिक टाचण्यांच्या वह्या दाखवायच्या आहेत." मग एक एक शिक्षक पुढे होऊन आपापल्या वह्या दाखवायला लागले. वह्या पाहून होताच त्या शिक्षकांना त्यांनी वर्गावर जायची परवानगी दिली. 2-3 शिक्षक जागीच अवघडून उभे होते. तात्यासाहेबांनी त्यांना आपादमस्तक निहाळलं आणि मग ते म्हणाले, "वनमाळी सर, तुमची दैनिक टाचणवही दाखवा." "सर." वनमाळी सर अडखळले. "हां, बोला बोला." "सर, मला आजचं दैनिक टाचण काढायला वेळ नाही मिळाला." "काय कारण?" "माझ्याकडे लांबचे अतिथी आले होते. त्यांची उडबस करण्यात माझा वेळ गेला आणि आलेले अतिथी अगदी जवळच्या नात्यातले होते." "हे बघा, हे कारण मला संयुक्तिक वाटत नाही आहे. घरी येणारे अतिथी आणि आपण अंगीकारलेलं कर्तव्य याचा संबंध काय?" "कर्तव्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. कर्तव्य पार पाडताना घरगुती कारणं आड यायला नकोत. याचा अर्थ एकच आहे की आजच्या पाठांची तयारी न करता तुम्ही मुलांसमोर वर्गात उभे राहणार होतात. म्हणजेच काहीतरी थातूरमातूर शिकवून तुम्ही आजचा दिवस पार पाडणार होतात. एका शिक्षकाला हे शोभून दिसणारं नाही. आणि तुम्ही निफाडे सर." "सर, माझ्या धाकट्या पोराची तब्येत अचानक बिघडली. त्याला दवाखान्यात न्यायला लागलं. त्यातच माझा वेळ गेला. त्यामुळं मला पण आजचं दैनिक टाचण काढता नाही आलं." "अच्छा. आणि कदम सर, तुमचं काय?" "विजेची मोटार बंद पडल्याचा निरोप आला गावावरनं. वायरमन घेऊन गेल्याशिवाय ती विजेची मोटार सुरू होणार नव्हती सर. ऊसाचं फार मोठं नुकसान होणार होतं. मग मी वायरमनला शोधून काढलं, त्याला गावी नेलं, ती विजेची मोटार दुरुस्त करून घेतली. घरी परतलो तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. त्यामुळे मला आजचं दैनिक टाचण काढायला वेळ नाही मिळाला." बोलताना त्यांनी मान खाली घातली होती. "वा वा वा. तुमची आपल्या पेशावरची निष्ठा बघून मला खरोखर तुमचं कौतुक करावंसं वाटतंय. पण एक गोष्ट ध्यानी घ्या. कारखान्यात काम करणारा नोकर आणि शाळेत ज्ञानदानाचं काम करणारा शिक्षक यात जमीन आकाशा एवढं अंतर आहे. कारखान्यात काम करणाऱ्या नोकरदाराचा जड वस्तूशी संबंध येतो. त्या वस्तूंना काही भावना नसतात. पण शिक्षकाचा संबंध जिवंत आत्म्यांशी येतो. त्या जिवंत आत्म्यांना मन असतं, भावना असतात. त्यांना आयुष्यात काहीतरी उभं करायचं असतं. मूर्तिकाराची भूमिका शिक्षकाला वठवावी लागते. बरोबर आहे का नाही?" त्यांनी विचारलं. "हो, बरोबर आहे सर." "मग तुम्ही आजची रजा टाका, घरी जा. आपली खाजगी कामं करत बसा. तुम्ही लोकांनी अध्यापनाच्या विषयांची कोणतीही तयारी केलेली नाही. त्यामुळे मी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही. मला फक्त पाट्या टाकणारे शिक्षक नको आहेत." नाही सर, यापुढं अशी चूक नाही होणार. मी एक तत्वनिष्ठ मुख्याध्यापक आहे. या विद्यालयाच्या व्यवस्थापनानं माझ्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. मी त्यांचा विश्वासघात करणार नाही. तुम्ही रजेचे अर्ज भरा, सरळ घरी जा, नाहीतर मला लेखी नोटीस द्यायला लागेल." ते तिघेही शिक्षक खाली मानेनं शिक्षक दालनातनं बाहेर पडले. रजेचे अर्ज भरून ते विद्यालयातनं बाहेर पडले होते. तात्यासाहेबांनी पर्यवेक्षकांना त्या 3 शिक्षकांचे जादा तास काढायला सांगितलं. मुख्याध्यापकांचं ते कडक धोरण बघून शिक्षकात एक प्रकारची शिस्त निर्माण झाली. जे शिक्षक आपल्या कामकाजात टाळाटाळ करणारे होते, आपल्या कामकाजाकडे गंभीर दृष्टीनं पाहणारे नव्हते, अशा लोकांनी फार मोठा धसका घेतला होता.
पण यामुळे मनोमन सुखावले होते ते प्रामाणिक वृत्तीचे शिक्षक. विद्यालयाला उत्तम शिस्त लागली होती. पहिली बेल विद्यार्थ्यांसाठी होती. सेकंड बेल झाल्या झाल्या विषय शिक्षकांनी वर्गात प्रवेश करायलाच हवा असा दंडक होता. स्वतः मुख्याध्यापक आणि इतर पदाधिकारी शिक्षक हा नियम काटेकोरपणे पाळत. त्यामुळे तर तो अलिखित नियमच झाला. विद्यार्थ्यांचा विचार हा सर्वांगीण विकास होता. केवळ विविध विषय विकासावर भर नव्हता, तर विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जात होता. विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कार जडले जावेत म्हणून भारतीय रूढी, परंपरा, भारतीय संत, विशेष करून महाराष्ट्रीयन संतांनी केलेल्या ज्ञानमय भक्तीची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली जात होती. स्वामी विवेकानंदांच्या वैचारिक साहित्याची ओळख करून दिली जात होती. विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनावर भर दिला जात होता. विविध खेळांमुळे मुलात सांघिक भावना वाढते, खेळकर वृत्ती वाढते आणि त्यांच्यात राष्ट्राभिमान वाढतो. म्हणून कबड्डी, खो खो, हॉकी या खेळांवर जास्त भर देण्यात आला. त्यामुळे शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यालयात मुलामुलींचे कबड्डी, खो खो, हॉकी या खेळांचे संघ तयार झालेले होते. त्या संघांच्या सरावासाठी क्रीडा शिक्षक रात्रंदिवस परिश्रम घेत होते. वेगवेगळ्या ट्रॉफी जिंकून आपल्या विद्यालयाच्या नावलौकिकात भर घालत होते. जिल्हास्तरीय खेळात मानांकन प्राप्त करून विद्यालयाची मान उंचावत होते. जन्मदात्री आई जशी मुलांचा उज्ज्वल इतिहास निर्माण करू शकते, तशीच काहीशी शाळा असते. शाळा ही विद्यार्थ्याची आई असते. आई जशी मुलाला भावी आयुष्याची सुधरी देऊन स्वयंसिद्ध बनवत असते, तसंच तर शाळा करत असते ना. शाळा म्हणजे आई. मुलामुलींना उत्तम जगण्याला जीवनभराची शिदोरी देते शाळा. आदर्श शाळा प्राप्त होणे हे मुलाचं किंवा मुलीचं भाग्याचं लक्षण आहे. आदर्श मुख्याध्यापक आणि शिक्षक त्या शाळेत चैतन्य निर्माण करत असतात. त्यामुळे शाळा हसत असते, बोलत असते. तात्यासाहेब सानपांनी हे चांगलं ओळखलं होतं. शाळा त्यांचा श्वास झाली होती, त्यांचा आत्मानंद झालेली होती. एकदा त्यांनी शाळेच्या आवारात पाऊल टाकलं की ते घरदार सगळं विसरून जात. 5 वर्षांचा काळ निघून गेला होता. या काळात शाळेचा मॅट्रिकचा म्हणजे SSCचा निकाल उंचावला होता. शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यालयाचेच विद्यार्थी SSC बोर्डात प्रथम आले होते. जिल्ह्यात सातत्यानं प्रथम आल्यामुळे विद्यालयाची कीर्ती वाढली होती. या शाळेकडे बघायचा पालकांचा दृष्टिकोनच बदललेला होता. आपल्या पाल्याला शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून जो तो पालक आपल्या मनाशी स्वप्न बाळगून असे. 3 वर्षांपूर्वी मोहन SSC परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला होता. SSC बोर्डात तो प्रथम आला होता. आपल्या विद्यालयात तो प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाला होता. उच्च शिक्षणासाठी तो पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात गेला होता. विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन तो महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होता. आपल्या महाविद्यालयीन अभ्यासात तो चांगला रस घेत होता. माधुरी 10वीच्या वर्गात शिकत होती. त्या दोघांची अभ्यासातली प्रगती खूप चांगली होती. विशेष म्हणजे ते दोघं एकपाठी होते, बुद्धिमान होते. तात्यासाहेब सानप मुळातच एकांतप्रिय होते. सहसा ते आपल्या स्टाफमधल्या शिक्षकात मिसळत नसत. कामकाजाच्या वेळी ते एकत्र येत. त्यामुळे विद्यालयीन कर्मचाऱ्यात त्यांचा एक प्रकारचा दरारा निर्माण झाला होता. ते शिक्षकांना आपल्या भिडस्त स्वभावामुळे काहीसे अहंकारी वाटत. हाताखालच्या शिक्षकांना ते वातावरण थोडंसं जाचक वाटत असे. मुख्याध्यापकांची एक प्रकारे दहशत वाटत असे. अशा वातावरणात दुखावलेले शिक्षक काही ना काही कारण शोधून मुख्याध्यापकांची प्रतिमा मलिन करत असत. उघड उघड तोंडावर बोलायची कोणाची हिंमत होत नसे. त्यांच्या अपरोक्ष ते काहीही बोलत, एकमेकांचे कान भरत. ते लोक तात्यासाहेबांना वेडा म्हणत, मनोरुग्ण म्हणत. आपल्या हाताखालच्या शिक्षकांचा काही कारण नसताना छळ करतात, मानसिक छळ करतात. दुसऱ्यांना घालून पाडून बोलण्यात त्यांना आनंद वाटतो. असे काहीसे गैरसमज शिक्षकात पसरवले जात. अर्थात ते त्यांच्यापर्यंत जात नव्हतं. ते आपल्या तत्वांनुसारच वागत होते. बाकी कुठल्याही गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता त्यांना भासतच नव्हती. विद्यार्थ्यांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून नवीन नवीन उपक्रम ते राबवत होते. इतर विद्यालयातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी अंगीकारत होते. नवीन उपक्रम राबवताना शिक्षक आपापसात कुरबुर करत, पण उघडपणे कुणीही त्यांना विरोध करत नसे.
मॅट्रिकच्या मुलांसाठी रात्रपाळीचे वर्ग चालू केले. त्या मुलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मॅट्रिकला शिकवणाऱ्या शिक्षकांची सुपरविजन स्टडीसाठी आळीपाळीनं नेमणूक केली गेली. त्या शिक्षकांनी परस्पर कुरबुर केली, पण आपल्या जादा कामाला त्यांनी नियमितपणे सुरुवात केली. कुणीही आपल्या कर्तव्यात टाळाटाळ केली नाही. आपल्या इच्छेविरुद्ध का होईना, पण लोक काम करायचे. त्याला एकच महत्त्वाचं कारण म्हणजे तात्यासाहेबांचा दरारा. उघडपणे विरोध केला तर आपल्या नोकरीवर गदा येईल अशी शिक्षकांना भीती वाटत असे आणि त्या धाकापोटी शिक्षक आपलं कर्तव्य निभावत. मनोमन मात्र आपल्या मुख्याध्यापकांचा ते द्वेष करत होते. पितृपंधरवड्याला प्रारंभ झाला होता आणि तो गुरुवारचा दिवस होता. शेवटचा तास संपताच शिपायानं शाळा सुटल्याची बेल दिली. मुख्याध्यापक तात्यासाहेब आपल्या ऑफिसमध्ये बसून महत्त्वाच्या फाईल्स चाळून कागदपत्रांवर सह्या करत होते. त्याचवेळी पांडे सर ऑफिसच्या दारात आले. पांडे सर ऑफिसमध्ये डोकावले आणि म्हणाले, मे आय कम इन सर? या सर या. पांडे सर आत येऊन समोर उभे राहिले. तात्यासाहेबांनी त्यांच्याकडे बघितलं आणि आपलं काम थांबवलं आणि म्हणाले, बोला ना सर. तात्यासाहेब, मला उद्याची रजा हवी आहे. रजा? हो ना. कशासाठी? तात्यासाहेब, पितृपंधरवडा सुरू आहे. उद्या माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, त्यांना घास टाकायचं आहे. आपल्या हिंदू धर्मियांचं एक विशेष आहे बरं का सर. जिवंतपणी वडिलांचा छळ करतील, खायला अन्नाचे 2 चांगले घास देणार नाहीत, मात्र मेल्यावर त्यांची श्राद्ध मोठ्या उत्साहात साजरी करतील. गोडधोड अन्न पिंडाला अर्पण करतील. आपले पूर्वज म्हणजे कावळे. कावळ्यांनी नैवेद्याला स्पर्श केल्याशिवाय आपण त्या दिवशी अन्नाला स्पर्श करत नाही. पांडे सर, तुम्ही एक शिक्षक आहात. आपल्या विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा, जुन्या रूढी, परंपरा हे घालवण्यासाठी उपदेश करत असतात. अहो, आपण शिक्षक जर अशा अंधश्रद्धा पाळायला लागलो तर विद्यार्थ्यांना आपण काय उपदेश करणार? शिक्षक म्हणवून घ्यायला आपण लायक आहोत का? पितरांना घास घालण्यासाठी 1 दिवसाची रजा वाया घालवणं मला योग्य दिसत नाही, कारण त्यामुळे आपण आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करतो. पण ही आपली हिंदू धर्मियांची एक रूढी आहे, परंपरा आहे. मी माझ्या पूर्वजांचा घास घातला नाही तर समाजातले लोक मला टोचून टोचून बेजार करतील आणि मी समाजाच्या विरोधात नाही जाऊ शकत. या रूढी परंपरा सुरू कोणी केल्या हो? आपण. इतर धर्मात या रूढी परंपरा आहेत का? नाही. म्हणजेच या रूढी परंपरा मनुष्य निर्मित आहेत, बरोबर आहे. मग आपण सुशिक्षित लोकांनी त्या घालवायला हव्या. त्याशिवाय आपण पुढच्या पिढ्यांना नव्या विश्वात नेऊ शकणार नाही आणि त्यासाठी आपण फार मोठे अपराधी असणार आहोत. पण मी माझ्या पूर्वजांना श्राद्ध नाही घातलं तर माझं मन मला कुरतडत राहील ना एकसारखं. माझं मनस्वास्थ्य बिघडून जाईल आणि मनःशांती सगळ्यात महत्त्वाची. काय आपण लोक ना फार मिळमिळीत स्वभावाचे आहोत. शेंदूर फासलेला पाषाण बघताच आपले हात नकळत जोडले जातात. तुमची रजा आम्ही मंजूर केली नाही तर मग मला कुठल्याही परिस्थितीत घरी थांबावं लागेल सर. आणि रजा हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे. नाही, हक्क असला तरी रजा मंजूर करायची की नाही हा संबंधित अधिकाऱ्याचा अधिकार आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते ठरवा. मला रजेवर जावं लागेल सर. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. तुमची उद्याची रजा मी बिनपगारी करीन. येतो सर. या. पांडे सर ऑफिसातनं बाहेर पडले तेव्हा तात्यासाहेब सानप त्यांच्या पाठमोरे आकृतीकडे बघत राहिले. ते पडवीतनं बाहेर पडेपर्यंत तात्यासाहेबांची नजर त्यांच्या पाठीवर खिळून राहिली होती. दुसऱ्या दिवशी पांडे सर आपल्या पूर्वजांना घास टाकण्यासाठी घरीच थांबले. तिसऱ्या दिवशी ते शाळेत हजर झाले तेव्हा त्यांनी दैनंदिन हजेरी पत्रक हातात घेतलं. मुख्याध्यापकांनी त्यांची आदल्या दिवशीची बिनपगारी रजा केलेली होती. शेरा राखण्यात कारण दिलं होतं की शालेय उपक्रमासाठी 4 शिक्षक बाहेर गेल्यामुळे शाळेत पुरेसे शिक्षक नव्हते. संबंधित शिक्षकाला रजेवर जाण्यास परवानगी देण्यात आली नव्हती, तरी देखील संबंधित शिक्षक रजेवर राहिले, सबब त्यांची रजा बिनपगारी करण्यात आली. पांडे सरांनी थोडीशी धुसफूस केली, मुख्याध्यापकांना विनंती केली, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी ते शांत झाले. दुसरा कुठला पर्यायच नव्हता त्यांच्यापाशी. मुख्याध्यापक तात्यासाहेबांचा रुबाब वाढला होता. शालेय सेवक वर्गातली त्यांची पकड जास्त मजबूत झाली होती. मधल्या काळात 3 शिक्षक निवृत्त झाले होते. त्यांच्या जागी नवीन 3 शिक्षकांची नेमणूकही झाली होती.
संस्था चालकांनी मुख्याध्यापकांना नवीन शिक्षकांना भरती करण्याची परवानगी दिली होती. त्यासाठी संस्थेनं शिक्षक भरतीची जाहिरात दिली होती. एक विज्ञान शिक्षक आणि 2 भाषा शिक्षकांसाठी ती जाहिरात दिली होती. भाषांबरोबरच आणखी इतिहास, भूगोल, इतर विषय शिकवण्याची अट होती. 3 जागांसाठी 15 उमेदवार आले होते. तात्यासाहेबांनी त्यातून तेजबुद्धीच्या 3 तरुण शिक्षकांची निवड केली होती आणि ते लोक आपल्या ज्ञानदानाच्या कामावर 8 दिवसांपूर्वी रुजू झालेले होते. मुख्याध्यापक तात्यासाहेबांचा कर्तव्यदक्ष स्वभाव, करारीपणा ते जाणून होते. आपल्या शिकवण्यात मुख्याध्यापकांना काही दोष सापडू नये म्हणून ते घरी पाठाची चांगली तयारी करून शाळेत यायचे. शाळा सुटल्याची बेल झाल्यावर आजचा दिवस व्यवस्थित पार पाडला म्हणून सुटकेचा निश्वास सोडायचे. काही जुन्या शिक्षकांची अशीच तऱ्हा होती. दुसरी तासिका संपल्या मुख्याध्यापक तात्यासाहेब आपल्या ऑफिसातनं बाहेर पडून राऊंडला निघाले. शिक्षक लगबगीनं जाऊन आपापल्या वर्गाचा ताबा घ्यायला लागले. दुसऱ्या मजल्यावर ते आले. जिन्याच्या बाजूकडील वर्गातनं मोठमोठ्यानं गोंधळ चालू होता. वर्गप्रतिनिधीला मुलं काही जुमानत नव्हती. ते दाराजवळ आले. त्यांना दारात बघताच वर्ग एकदम शांत झाला. मुलांनी आपली पुस्तकं उघडली. त्यात आपली डोकी खूप असली. वर्गप्रतिनिधीकडे बघून मुख्याध्यापकांनी विचारलं, कुणाचा तास आहे? कदम सरांचा. कसला? इतिहासाचा. तेवढ्यात कदम सर गडबडीनं दाराजवळ आले. त्यांच्या हातात दैनंदिन टाचणवही होती. इतिहासाचं पुस्तक होतं. हातात खडू होते. रागारागाने त्याने विचारलं, नवीन वर्गाचा ताबा घ्यायला एवढा उशीर का झाला? खालच्या मजल्यावर शेवटच्या टोकाला 8वी क च्या वर्गावर माझा इंग्रजीचा तास होता. चाचणी परीक्षेच्या उत्तरपुस्तिका विद्यार्थ्यांना दाखवत होतो. वाटलेल्या उत्तरपत्रिका गोळा करण्यात माझा वेळ गेला सर, म्हणून मला 5 मिनिटांचा उशीर झाला. आपण या वर्गात गोंधळ झाला त्याचं काय? बेल झाल्या वर्गाचा ताबा सोडत चला. पुढच्या वर्गाचा ताबा घेत चला. येस सर. आत्ता इतिहासाचा तास आहे ना? हो सर. बघू दैनंदिन टाचणवही दाखवा. कदम सरांनी गडबडीने आपली दैनंदिन टाचणवही उघडली. त्यांच्या हातात दिली. तात्यांनी टाचणवहीवरनं भराभरा आपली नजर फिरवली आणि विचारलं, शिवकाळावर शिकवणार का? हो. कोणतं युनिट आहे? पन्हाळगडावरनं सुटका. विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक ज्ञानात भर टाकण्यासाठी इतिहासाच्या क्रमिक पुस्तकाशिवाय जास्त काय वाचलंय? वाचतोय सर, वाचतोय. योगीराज राजे शिवछत्रपती, पावनखिंड. घोडखिंड असं नाव का पडलं त्या खिंडीला? ती घोडखिंड चिंचोळी आहे ना सर. 2 डोंगरांची राग एकमेकाच्या जवळ आली आहे. एक घोडेस्वार त्या खिंडीतनं जाऊ लागल्यावर दुसरा जाऊ शकत नाही, म्हणून खिंडीला घोडखिंड म्हणतात. वा. विशाळगडाच्या पायथ्याशी कोणाबरोबर हातगाईची लढाई झाली? जसवंत सिंगाशी. पन्हाळगडावरून हातावरून तुरी देऊन नुसटून आल्यामुळे आदिलशाही सरदार सिद्दीजोर चिडला होता, संतप्त झाला होता. त्यांनी आपले गुप्तहेर सर्वत्र पसरले. स्वराज्याकडे जाणाऱ्या वाटा अडवल्या. ते लगेच राजगडाकडे गेले असते, शत्रूच्या गारड्या चापडल्या असते. म्हणून राजांनी विशाळगडावर आपला तळ ठोकला. एकसारख्या घोडदौडीमुळे राजे थकलेले होते. इतिहासाचे सर पटापटा माहिती देत होते. आपण काय आजचा पाठ शिकवणार आहे ते सांगत होते. मुख्याध्यापक आणि विषय शिक्षक यांची चर्चा चालू असताना वर्ग शांत झाला होता. कान देऊन विद्यार्थी ऐकत होते. कदम सर वर्गात शिरले आणि 2 मिनिटात टोल पडला. वर्गात हास्याचा धबधबा कोसळला. कदम सर सुद्धा हसत हसत वर्गातनं बाहेर पडले. शाळा सुटल्यानंतर तात्यासाहेब 1 तासानं ऑफिसमधनं बाहेर पडायचे. त्यावेळी ज्येष्ठ लिपिकानं टेबलावर महत्त्वाच्या फाईल्स सहीसाठी आणून ठेवलेल्या असायच्या. रोजकीर्द असायची. मग एक एक फाईल हातात घेऊन महत्त्वाचे कागदपत्र तपासायचे. तपासल्याशिवाय कधी सही करायचे नाहीत. खात्री पटवून घेण्यासाठी लिपिकाला बोलवून घ्यायचे. शाळा सुटल्यावर शाळेचा शिपाई वर्गाची स्वच्छता करायला लागायचे. शाळेचा आवार झाडून स्वच्छ करायचे. तात्या वर्गावर्गातनं फिरून नीट झाडलोट केली आहे का नाही ते डोळ्याखालनं घालायचे. रजेवर जाणाऱ्या आणि रजा मंजूर केलेल्या शिक्षकांचे रजा अर्ज पर्यवेक्षकांकडे पाठवायचे. पर्यवेक्षक जादा तासिका काढून मोकळे व्हायचे. यात 1 तास निघून जायचा. मग ते आपल्या बंगल्याकडे परतायचे. कामकाज करायची त्यांची ही नेहमीची पद्धत. मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हा त्यांचा नेहमीचा दिनक्रम. त्यात बदल कधी झालाच नाही. त्या काळात त्यांनी कधी रजा काढली नाही. विशेष म्हणजे त्यांची तब्येत कधी बिघडली नाही. उत्तम आरोग्य ही त्यांना निसर्गदत्त लाभलेली देणगी होती.
एकतर ते स्वातंत्र्य सैनिक होते. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी महाविद्यालयीन जीवनात त्यांनी काही काळ घालवला होता, त्यामुळे त्यांच्या जीवनाला शिस्त लागली होती. ते सात्विक आहार घ्यायचे, तोही मित आहार. सुपारीचं खाणसुद्धा ते खात नसत. कोणत्याही व्यसनानं त्यांच्याशी जवळीक केली नाही. त्यांनी व्यसनांना सतत दूर ठेवलं. त्यामुळे एक आदर्श माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. सकाळी 5 वाजता उठून ते फिरायला जात, उघड्यावर व्यायाम करत, योगासनं करत. सततचा व्यायाम, योगासन यामुळे त्यांची प्रकृती उत्तम. मुळातच त्यांचा स्वभाव तटस्थ होता. स्पष्ट बोलण्याची त्यांची वृत्ती होती. या स्पष्ट बोलण्याच्या वृत्तीमुळे आणि तटस्थ स्वभावामुळे लोक त्यांच्यापासून 4 हात दूर राहत. जवळचा, जीवाला जीव देणारा असा कोणी मित्र त्यांना लाभलाच नाही. लोकांपासून दूर राहणे त्यांना आनंद वाटत असे. त्यांची एक कल्पना होती की माणसांना जवळ केलं की ते त्याचा लाभ उठवतात, वैयक्तिक लाभाची संधी घेतात. मग आपल्याला सुद्धा आपलं कर्तव्य नीट पार पाडता येत नाही. आपलं कर्तव्य जर आपल्याला काटेकोरपणे पार पाडायचं असेल तर माणसानं कधीही कोणाशी जास्त जवळीक निर्माण करू नये अशी त्यांची धारणा होती. या त्यांच्या वृत्तीमुळे समाजात, शिक्षकात एक विशिष्ट समज निर्माण झाला होता की मुख्याध्यापक तात्यासाहेब हा माणूस घाणा स्वभावाचा आहे. ते लहरी आहेत. बोलतील तर खूप छान बोलतील, लहर फिरली तर काय बोलतील नेम नाही. त्यामुळे ते विक्षिप्त वाटतात. घरात पत्नीशी वागताना विचित्र वागतात, विचित्र बोलतात, काही कारण नसताना रागवतात. अशा काही अफवाही पसरलेल्या होत्या आणि या कारणामुळे लोक त्यांच्यापासून 4 हात दूर राहायचा प्रयत्न करत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये असा समज निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी मुख्याध्यापकांना अतिशय घाबरत. शालेय शिस्तीचं सगळे विद्यार्थी काटेकोरपणे पालन करत. ऑफिसात त्यांच्यासमोर जायची वेळ आली तर विद्यार्थ्यांची भीतीनं गाळण पडत असे, त्यांना घाम फुटत असे. पण या सगळ्याचा उत्तम परिणाम म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना शिस्त लागली होती. जिल्ह्यातलं आदर्श विद्यालय म्हणून शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यालय नावारूपाला आलं होतं. त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती. मॅट्रिकला दरवर्षी त्या विद्यालयातले विद्यार्थी गुणवत्ता यादीत होत होते. विद्यार्थ्याचा लौकिक आणि विद्यालयाचा लौकिक दिवसेंदिवस वाढत चालला होता. हे बघून तात्यासाहेब मनोमन सुखावत होते. त्यांना एक प्रकारचं आत्मिक समाधान लाभत होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल लिखित एक ध्येयवेडा माणूस ही कादंबरी. आज या कादंबरीचा 3रा भाग आपण ऐकलात. 4था भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.